तिकडे चंद्रपूरमध्ये एकाही पक्षाला बहुमत नसल्यामुळे सत्ता स्थापनेमध्ये आता मोठा ट्विस्ट आलाय। चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना, वंचित आणि 2 अपक्ष नगरसेवकांकडून 10 नगरसेवकांचा वेगळा गट स्थापन करण्यात आलाय। या 10 नगरसेवकांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली आहे। तर आता हे सर्व 10 नगरसेवक उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले। हे सर्वजण मुख्यमंत्री फडणवीसांना देखील भेटण्याची शक्यता आहे। चंद्रपूरमध्ये काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी 4 नगरसेवकांची गरज आहे, तर भाजपला 10 नगरसेवकांची गरज आहे। या नव्या गटामुळे चंद्रपूरमध्ये भाजपला देखील सत्ता स्थापनेची संधी ही चालून आली आहे। असं असलं तरी 10 नगरसेवकांच्या गटाकडून चंद्रपूरच्या महापौर पदाची मागणी करण्यात आली आहे आणि त्यामुळे त्यांची मागणी ही आता पूर्ण होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अकोल्यामध्ये महापौर उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर झालाय। 30 जानेवारीला नव्या महापौर आणि उपमहापौरांची निवड होणार आहे। 26 जानेवारीला उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे, तर 30 जानेवारीला अर्जाची छाननी आणि अर्ज माघारी घेता येणार आहे। 30 जानेवारीला सकाळी 11 वाजता दोन्ही पदांसाठी सर्वसाधारण सभा होणार आहे। भाजपनं आपल्या 44 सदस्यांच्या गटाच्या नोंदणीसाठी विभागीय आयुक्तांना पत्र दिलेलं आहे, तर प्रकाश आंबेडकरांकडून अजूनही 42 सदस्य सोबत असल्याचा दावा हा देखील करण्यात येतोय।